खडकवासला धरणामधनं 21,142 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडल्यामुळे विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्याला हवामान खात्याचा 5 ऑगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट आहे। पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी 4ही धरणं सध्या 90% इतकी भरलेली आहेत। सध्या पुणे शहरामध्ये पावसाची विश्रांती आपल्याला बघायला मिळते, पण दुसरीकडे धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। थेट पुण्यामध्ये जाऊयात। खडकवासला धरण परिसरामधनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत आणि दुसरीकडे बालाजी पोद्दार हे पुण्यामधनं आपल्यासोबत आहेत। आधी जाऊयात आपण ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडे। ज्ञानेश्वर, खडकवासला धरणामधनं या क्षणाला आधीच 21,142 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि दुसरीकडे धरण क्षेत्रामध्ये जो पाऊस झालाय तो बघता आणखी विसर्ग वाढवला जाऊ शकतोय, अशा स्वरूपाची अपडेट आहे। बरोबर आहे। सध्या धरण क्षेत्रातला आपण विचार केला तर धरण क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस रात्रभर झाला। आत्ताही पाऊस सुरू आहे। पुण्यात देखील उपनगरांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे। सध्या मी एकतानगरच्या या सगळ्या परिसरात आहे, सिंहगड रोडच्या या सगळ्या परिसरात आहे। इथे देखील सध्या रिमझिम पाऊस पडतोय आणि खडकवासल्यातून जो विसर्ग वाढवला जातोय त्याचा जर विचार केला तर आपण बघितलं असेल हे नदीपात्र प्रवाहाने पुढे वाहत आहे, कारण विसर्ग जो आहे तो 5 वाजताच्या दरम्यान साधारण 21,000 इतका होता आणि आता 8 वाजता हा विसर्ग 23,000पेक्षा जास्त क्युसेक्सनं विसर्ग केला जाणार आहे। त्यामुळे पाण्याचा जो प्रवाह आहे तो आपण पाहतोय मोठ्या वेगाने पुढे सरकतोय। खरं म्हणजे या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीत आपण जर पाहिलं तर एक साधारणपणे खून म्हणून जर आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर हे जे विठ्ठलवाडीतलं विठ्ठल मंदिर आपल्याला बघायला मिळतं, सिंहगड रोडच्या काठाच्या भागावर असलेलं नदीपात्रातलं हे मंदिर, त्याचा साधारणपणे दगडी बांधकामाचा भाग जेव्हा संपतो आणि रंगीत बांधकाम जिथे सुरू होताना दिसतंय तिथपर्यंत जेव्हा पाणी येतं तेव्हा इकडे आपण जेव्हा मागच्या वेळी बघितलं होतं की एकतानगर भागातला जो काही सोसायट्यांचा भाग आहे तिथे पाणी जातं। साधारणपणे खून आहे या मंदिराची की जेव्हा रंगीत बांधकाम सुरू होतं तिथपर्यंत जर नदीचं पाणी आलं तर मग एकतानगरचा जो आपण इकडे पाठीमागच्या बाजूला जर भाग बघितला तिथे काही सोसायट्या आहेत जिथे पहिल्यांदा 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं, त्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरतं। अर्थात विसर्ग वाढवलेला आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह आपल्याला वेगाने पुढे येताना पाहायला मिळतोय, नदी प्रवाहित झाल्याचा आपण पाहतो आहोत। मात्र हा जो आता आपण एकतानगरचा सगळा भाग पाहतो आहोत इथे पाणी येण्यासाठी बराचसा अवधी लागतो, मोठ्या स्वरूपाचा विसर्ग सोडावा लागतो। तशी आता परिस्थिती नाही आणि त्यामुळे कोणी घाबरून जाण्याचं काही कारण नाही। पाणी रिमझिम पाऊस जो आहे तो रिमझिम पडतो आहे, विसर्ग जो आहे तो धरण क्षेत्रात थोडा पाऊस वाढल्यामुळे करावा लागतोय आणि एकूणच या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये साधारणपणे 8 वाजताचा जर आपण विचार केला तर 23,000च्या आसपास पाणी जे आहे क्युसेकनं ते सोडलं जाणार आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आता थेट जाऊयात आपण बालाजी पोद्दार आपले प्रतिनिधी भिडे पुलावरनं आपल्यासोबत आहेत। बालाजी, आता सध्या पुणे शहरामध्ये एकूणच पावसाची काय स्थिती आहे? धरण क्षेत्रामध्ये तर तिकडे पाऊस पडतो आहे, पुण्याला एकूणच जिल्ह्याला 5 ऑगस्ट पर्यंत ऑरेंज अलर्ट आहे। आता सध्याची पावसाची स्थिती काय सांगता येईल? आता मी जो आहे तो भिडे पुलावर आहे। आपण जर पाहिलं तर सध्या पाऊस जो आहे तो बंद आहे, मात्र विसर्ग सोडल्याने जे भिडे पुलाचं चित्र आहे, भिडे पुलाच्या आजूबाजूची जी पुलाची वाडी आहे तिथे हळूहळू पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर हे पाणी जे आहे ते वाढताना पाहायला मिळते। भिडे पूल जो आहे तो सलग 5व्या दिवशी जो आहे तो बंद आहे। आपण जर या दृश्यात पाहिलं तर समोरच्या बाजूला जो आहे ते पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय आणि प्रवाह जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वरून येत असल्याने पाणी वाढत असल्याचं चित्र जे आहे ते भिडे पुलात आहे आणि भिडे पुलाच्या आजूबाजूची जी वाडी आहे, पुलाची वाडी, यातल्या सगळ्या वाहतूक आहेत त्या बंद आहेत, रस्ते बंद आहेत आणि पुलाच्या वाडीकडे हळूहळू पाणी येते। पाणी येत असताना सुद्धा महानगरपालिकेचे ड्रेनेज असतील, गटार असतील, हे सुद्धा फुल भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जरी शहरात पाऊस नसला तरी विसर्गाने मात्र पुणेकरांच्या चिंता वाढलेल्या आहेत। जर विसर्ग वाढला बरोबर, विसर्ग वाढला तर चिंता आणखी वाढू शकते। धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।